जिल्हा परिषद निवडणुकीचं रणांगण सध्या सुरू झालेलं आहे आणि कोल्हापुरात भारतीय जनता पार्टीकडून कशा पद्धतीनं तयारी आहे यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील साहेब. साहेब, काय नेमकं बैठक देखील आपली पार पडलेली आहे, काय नेमकं ठरलेलं आहे, भाजपचा कसा अजेंडा असणार आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक 16 तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आणि हे अर्ज भरायला सुरुवात झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीनं सकाळी जिल्ह्यातल्या कोर टीमची बैठक एका चांगल्या ठिकाणी घेतली आणि या कोर टीममध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून काय आपली रणनीती असावी याचा विचार विनिमय केला. या बैठकीला महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक साहेब, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार आमचे अमल महाडिक साहेब, माजी आमदार संजय बाबा घाडगे, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेशराव हळवणकर, ही सगळी मंडळी या निमित्तानं या बैठकीला उपस्थित होती आणि भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक ताकदीनं लढवण्याच्या संदर्भातली भूमिका या बैठकीमध्ये सर्वांनी व्यक्त केली. खरं तर या बैठकीला सगळेच तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. जागा वाटपाबाबत नेमकं काय चर्चा झाली का, काय नेमकं? तुमचं थोडं करेक्शन करतो की आज एकूण 2 बैठका झाल्या. सकाळच्या सत्रामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बैठक झाली, कोर टीमची बैठक झाली आणि दुपारच्या सत्रामध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्वात जास्त जागा लढवाव्यात अशी भूमिका आणि महायुतीच्या माध्यमातून ते आपल्या पदरात पाडून घ्याव्यात अशा पद्धतीची चर्चा झाली. आणि दुपारच्या सत्रामध्ये जी महायुतीची बैठक झाली, या महायुतीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नामदार हसन मुश्रीफ साहेब, शिवसेनेकडून नामदार प्रकाश आबिटकर साहेब, चंद्रदीप नरके साहेब आणि त्यानंतर संजयदादा मंडलिक साहेब, खासदार धैर्यशील माने साहेब, जनसुराज्य पार्टीकडून आमदार विनय कोरे सावकार साहेब आणि आमदार अशोकराव माने बापू आणि भारतीय जनता पार्टीकडनं आमचे सर्व शीर्षस्थ नेते चंद्रकांत दादांपासून खासदार महाडिक साहेबांपासून अमल महाडिक साहेबांच्यापासून ते आमच्या जिल्हाध्यक्षांच्यापर्यंत सगळे नेते मंडळी या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक तालुकावार साधक बाधक या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा झाली. सर्वच पक्षाच्या नेतृत्वाने आपली मतं ही खेळीमेळीच्या स्वरूपात पार पाडली आणि या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जाण्याचा निर्णय हा सर्व पक्षाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. खरं तर महायुती म्हणून सामोरं जाणार आहोत. खरं तर आपल्याकडे बघायचं झालं तर करवीर असेल, दक्षिण असेल, राजधानी असेल, कशा पद्धतीने या ठिकाणी लढत जी आहे ती भाजप करणार आहे, का नेमकं काय ठरलंय? आता गेल्या वेळच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं बलाबल पाहिलं तर भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष जिल्हा परिषदेमध्ये उदयास आलेला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शौमिकाताई महाडिक ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झालेले होते. त्या अनुषंगानं आम्हाला मग सगळेच मित्रपक्ष आमचे असतील, मग शिवसेना असेल, जनसुराज्य असेल, ताराराणी आघाडी पक्ष असेल, ताराराणी आघाडी आवाडे साहेबांचा पक्ष असेल, या सर्वांनी त्या निमित्तानं आम्हाला मदत केली होती. आता आवाडे साहेबांची ताराराणी आघाडी आणि महाडिक साहेबांची ताराराणी आघाडी ही भारतीय जनता पार्टी बरोबर सातत्यानं काम करणारी पार्टी आहे. त्यामुळे त्यांचं बलाबल बघितलं तर 19-20 सदस्य संख्येपर्यंत एकूण जातं गेल्या वेळच्या निवडणुकीच्या अनुषंगानं. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये साधारणपणे गेल्या 2.5-3 वर्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेली आहे, प्रत्येक बूथपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे महायुतीच्या रचनेमध्ये भारतीय जनता पार्टीला 40च्या आसपास जागा मिळाव्यात अशी मागणी आम्ही महायुतीच्या बैठकीमध्ये आज केलेली. खरं तर एकीकडं जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने बैठक होते, समरजित घाटगे सुद्धा बैठकीला उपस्थित होते. कागलमधलं राजकारण सुद्धा आपण जर पाहिलं तर घाटगे आणि मुश्रीफ एकत्र आलेले आहेत. तिथं कशा पद्धतीने परिस्थिती असणार आहे? घाडगे आणि मुश्रीफ हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावेत अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने निश्चितपणानं आहे. परंतु आता तिथली समीकरणं कशा पद्धतीने घडतात हे आता पुढे येणारा काळ ठरवेल. परंतु कागल तालुक्यामध्ये आत्ता जर समजा अशी समीकरणं काही घडली नाहीत तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर कागलमध्ये लढेल अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. मात्र चंदगडमध्ये एकीकडं मुश्रीफ आणि शिवाजी पाटील असे 2 प्रतिस्पर्धी पाहायला मिळतात. चंदगडमध्ये भाजपनं स्वबळावर लढण्यास सुद्धा नाराज व्हायचं दिलेला आहे. मात्र जिल्ह्यात एकमेव असं जिल्हा परिषद असेल की जिथं भाजप स्वबळावर लढणार. चंदगड तालुक्यामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या क्षेत्रामध्ये शिवाजीराव पाटलांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय भरमू अण्णांच्या नेतृत्वाखाली
विधानसभेला शिवाजीराव पाटील प्रचंड मताधिक्यानं विजयी झाले. त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर चंदगड नगर परिषद असेल, आजरा नगर परिषद असेल, या सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी ताराने आघाडीनं यश संपादन केलं आणि तिथले नगराध्यक्षांनी बहुमत हे भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे तिथं कार्यकर्त्यांचा प्रचंड ओढा आहे आणि अशा ओढ्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी ही चंदगडमध्ये स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेमध्ये निश्चितपणानं आहे. कारण तिथं पारंपरिक विरोधक म्हणून राजेश पाटील जे राष्ट्रवादीचे आहेत ते शिवाजीराव पाटील आणि राजेश पाटील हे पारंपरिक विरोधक म्हणून पाहतात. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातली अजित पवार गट आणि शरद पवार गटाची पहिली युती ही ते चंदगडमध्ये झाली. त्यामुळे तिथं आता थोडी समीकरणं युतीच्या संदर्भात जमतील की नाही अशी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये साशंकता आहे. परंतु आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आमचे नेते आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, ही सगळी मंडळी या सर्वांना विश्वासात घेऊन महायुती आकारास यावी चंदगडमध्ये अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहेत. त्याला यश नाही आलं तर निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभामध्ये भाजप म्हणून स्वतंत्र लढेल. नक्कीच. शेवटचा प्रश्न आहे, कार्यकर्त्यांना काय आव्हान असणार आहे? रणांगण सुरू झालेलं आहे. गेल्या 2017 नंतर तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदा या निवडणुका होत आहेत. खरं तर ह्या निवडणुका 2022ला होणं अपेक्षित होतं, परंतु काही कोर्टामध्ये केसेस दाखल झाल्यामुळं निवडणुकीच्या आरक्षणाच्या संदर्भात काही याचिका दाखल झाल्यामुळे ह्या निवडणुकांना विलंब झाला आणि कार्यकर्ता जो खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्ता म्हणून घडतो, हा कार्यकर्ता घडवण्याचं यंत्र किंवा कार्यकर्ता घडवण्याचं साधन म्हणून आपण या निवडणुकांकडे पाहतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आहे. भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये सत्तेत आहे, राज्यामध्ये सत्तेत आहे. कालचे आपण जर महानगरपालिकांचे नगर परिषदांचे निकाल बघितले तर सर्वात जास्त महापौर होणारी पार्टी किंवा सर्वात जास्त नगरसेवक असणारी पार्टी म्हणून भाजपकडे पाहिलं जातं. तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या असलेली पार्टी म्हणून भाजपकडे पाहिलं जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की वरिष्ठ जो निर्णय घेतील, आदरणीय नेते मंडळी जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आपण सर्वांनी राहून पक्षाचा पर्यायानं महायुतीचा कशी निवडणूक यामध्ये सदस्य निवडून येतील याकडे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं एवढी विनंती माझी सर्वांना राहील. नक्कीच. धन्यवाद साहेब. जवळपास कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये 68 सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे आणि 68 सदस्य पदांसाठी जवळपास 35हून अधिक जागेवर भाजप लढेल असा अंदाज आहे. यावर अधिक शिक्कामोर्तब देखील 1-2 दिवसामध्ये होईलच. मात्र कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावं आणि भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यावर लक्ष घालावं अशा पद्धतीच्या सूचना वरिष्ठांकडून येत आहेत. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.